कोल्हापूरमध्ये ख्रिस्ती समाजाला हक्काच्या दफनभूमीचा कब्जा मिळवण्यासाठी दसरा चौक येथे ख्रिस्ती समाजाच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येत आहे। ख्रिस्ती समाजातर्फे महानगरपालिकेला नवीन दफनभूमीची मागणी गेल्या 20 वर्षापासून होत आहे। या अनुषंगाने मागील 20 वर्षातील मुख्यमंत्री, पालकमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर व महासभा यासहित सर्व संदर्भीय शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यापासून त्यांच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, रस्ता रोको, शवपेटीसह आंदोलन, मृतदेह घेऊन शवयात्रा अशी अनेक आंदोलने वेळोवेळी केली गेली। या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना दिले असून तशी लेखी पत्रेही दिली आहेत, पण प्रत्यक्षात त्याची कोणतीही कृती अजून झालेली नाही। यावेळी काही ख्रिस्ती मृतदेहांची हेळसाळ देखील करण्यात आली। देशभर असं म्हटलं जातं, जगावे जगात पण मरावे कोल्हापुरात, कारण येथे सर्व समाजाच्या लोकांना मरणाचा खर्च मोफत महानगरपालिका करते। परंतु याला ख्रिस्ती समाज अपवाद असल्याचं पाहायला मिळत आहे। मृतदेह दफनाचा खर्च सोडाच, पण दफनासाठी खड्ड्यासाठी जागाही देण्यासाठी महानगरपालिका कोणत्या ना कोणत्या कारणाने वेळकाढूपणा करत दुर्लक्ष करत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। प्रशासनाचा दफनभूमीचा ताबा ताबडतोब मिळण्यासाठी ख्रिस्ती समाजाच्या वतीनं समाजातील तरुण पुढारी राकेश सावंत, जोशवा सावंत व बाबासाहेब पाटील, जय पाटील या युवकांनी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण केले आहे। यामध्ये ख्रिस्ती समाज व ख्रिस्ती बांधव यांच्यासोबत उपोषणात सामील झाले आहेत। उपोषणादरम्यान कोणतीही गंभीर समस्या झाल्यास महानगरपालिका जबाबदार राहील असा कडक इशारा त्यांच्या वतीने महानगरपालिकेला देण्यात आला आहे। माझे नाव जीवन आवळे, ख्रिस्ती समाजाचा एक कार्यकर्ता। या ठिकाणी मी ख्रिस्ती समाजाने पुकारलेल्या आमरण उपोषणासंदर्भाने आपल्याशी बोलू इच्छित आहे। गेल्या 20 वर्षापासून ख्रिस्ती समाज हा ज्या दफनभूमीच्या जागेसाठी झगडा करत आहे। 20 वर्षापासून ख्रिस्ती समाजाचे लोकांना पुरण्यासाठी जागेची मागणी कोल्हापूर महानगरपालिकेकडे करत आहोत, परंतु येथील गेंड्याच्या कातडीचे असणारे प्रशासन लोकांची गंभीर समस्या पाहून देखील आपले डोळे त्यांनी झाकलेले आहेत। यापूर्वी ख्रिस्ती समाजाने या लढ्यामध्ये ठिय्या आंदोलने केली आहेत, धरणे आंदोलने केलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत, शवयात्रा या शहरामध्ये काढलेली आहे। या पलीकडे जाऊन 10 वर्षापूर्वी आमची एक बहीण सुलोचना सूर्यवंशी राहणार सदर बाजार, तिला महापालिकेने कळंबा येथे पुरण्याकरता जागा दिली होती, परंतु त्या स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळे तेथील प्रेत महापालिकेने पुरलेले प्रेत बाहेर काढले आणि त्या मृतदेहाची हेळसांड केली होती। भयंकर असे माणुसकीला काळीमा लावणारे प्रकार या महापालिकेने ख्रिस्ती समाजाच्या बाबतीत केलेले आहेत। असे म्हणतात, भारतात कोठेही जीवन जगावे पण मरणासाठी कोल्हापूरमध्ये यावे, पण या कोल्हापूरमध्ये इतर समाजाला, इतर लोकांना एक न्याय आणि ख्रिस्ती समाजाला दुसराच न्याय ही महापालिका कोल्हापूर करत आहे। म्हणून या पक्षपाती आणि गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आणण्याकरता आमचे तरुण राकेश सावंत, बाबासाहेब पाटोळे, अजय पाटोळे आणि जोशवा सावंत या तरुणांनी आमरण उपोषण करण्याचे जाहीर केले असून आजपासून ते उपोषण सुरू असून ख्रिस्ती समाजातील पुरुष आणि स्त्रिया या समाजामध्ये, या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। आणि जोपर्यंत ख्रिस्ती समाजाला या दफनभूमीचा प्रत्यक्ष कब्जा मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही येथील आमचे आमरण उपोषण संपवणार नाही किंवा हटवणार नाही। म्हणून पुन्हा एक बार या मनपाला आम्ही हा इशारा देत आहोत, हा ख्रिस्ती समाजाचा अंत पाहू नये, तर त्यांनी त्वरित या दफनभूमीची जागा देऊन ख्रिस्ती समाजाचा ज्वलंत प्रश्न सोडवावा। धन्यवाद।